विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी विजय वाघ, महाराणा प्रताप विद्यालय भुसावळ. विद्यार्थी मित्रांनो, आपलं चॅप्टर फर्स्ट जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन म्हणजेच प्रकरण पहिले भौमितिक रचना. आज आपण या चॅप्टरमध्ये कॉन्ग्रन्स ऑफ सेगमेंट. आता कॉन्ग्रन्स ऑफ सेगमेंट म्हणजे काय, तर कॉन्ग्रन्स ऑफ सेगमेंट याचा अर्थ असा आहे की रेषाखंडाची एकरूपता. कॉन्ग्रन्स म्हणजे एकरूपता आणि सेगमेंट म्हणजे रेषाखंड, म्हणजे रेषाखंडाची एकरूपता. तर इफ गिव्हन लाईन सेगमेंट आर इक्वल इन लेंथ दे आर कॉन्ग्रंट. याचा अर्थ असा आहे की ज्या दिलेल्या रेषाखंडाची लांबी समान असेल, इक्वल. इक्वल म्हणजे काय, समान. इक्वल याचा अर्थ असा आहे समान. म्हणजे इफ गिव्हन लाईन सेगमेंट आर इक्वल, म्हणजे ज्या दिलेल्या रेषाखंडाची लांबी इक्वल असेल, समान असेल, ते रेषाखंड कॉन्ग्रंट असतात. कॉन्ग्रंट असतात म्हणजे काय, तर एकरूप असतात. म्हणजेच याचा अर्थ असा की ज्या दिलेल्या रेषाखंडाची लांबी समान असेल ते रेषाखंड एकरूप असतात. आता याच्यामध्ये बघा, या रेषाखंडाची लांबी आपण मोजणार आहोत. आता ते रेषाखंड एकरूप आहेत का, कॉन्ग्रंट आहेत का, ते आपल्याला बघायचे आहेत. आता इथं आपल्याला AB हा सेगमेंट दिलेला आहे, रेषाखंड दिलेला आहे. याची लांबी आपण बघूया. तर बघा, A इथून तर इथपर्यंत B पॉइंट पर्यंत 18 सेंटीमीटर म्हणजे 18 सेंटीमीटर लांबीचा हा AB सेगमेंट आहे, रेषाखंड आहे. आता PQ बघा, PQ सुद्धा बघा, त्याची लांबी सुद्धा किती आहे, 18 सेंटीमीटर, 18 सेंटीमीटर, म्हणजे दोघांची लांबी सारखी आहे. आता आपण डिव्हायडरच्या सहाय्याने बघू. याला म्हणतात डिव्हायडर, कर्कटक. आता A वर याचं लोखंडी टोक ठेवलं डिव्हायडरचं आणि दुसरं टोक सुद्धा B वर ठेवलं, आणि हेच अंतर PQ या सेगमेंट मध्ये आहे का, PQ या रेषाखंडामध्ये आहे का, ते आता आपल्याला बघायचं आहे. बघा, AB चं हे अंतर आहे. आता PQ चं तेच आहे का, हो, PQ चं सुद्धा तेवढंच अंतर आहे. म्हणजे हे दोघही जे रेषाखंड आहेत ते एकरूप आहेत, कॉन्ग्रंट आहेत. म्हणजे हे कसं लिहितात बघा, तर सेगमेंट AB कॉन्ग्रंट सेगमेंट, हे जे चिन्ह या ठिकाणी दिलेलं आहे हे एकरूपतेचं आहे, म्हणजेच कॉन्ग्रंट. याला म्हणतात कॉन्ग्रंट म्हणजेच एकरूप. म्हणजे सेगमेंट AB कॉन्ग्रंट सेगमेंट PQ, सेगमेंट PQ. आणि मराठीमध्ये बघा, रेख AB एकरूप, रेख AB एकरूप रेख PQ. याचं वाचन इंग्रजीमध्ये असं करतात, सेगमेंट AB कॉन्ग्रंट सेगमेंट PQ. म्हणजेच बघा, इट इज रिटन सेगमेंट AB कॉन्ग्रंट सेगमेंट PQ. म्हणजे रेख AB एकरूप रेख AB. आता आपण बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 6 म्हणजेच उदाहरण संग्रह 6. बघा, राईट द नेम्स ऑफ पेयर ऑफ कॉन्ग्रंट लाईन सेगमेंट, यूज अ डिव्हायडर टू फाइंड देम. याचा अर्थ असा आहे की आपल्याला या आकृतीमध्ये सारख्या लांबीच्या, म्हणजे सारख्या लांबीचे जे रेषाखंड आहेत, एकरूप जे रेषाखंड आहेत,
त्यांच्या जोड्या आपल्याला इथं लिहायच्या आहेत की एकरूप रेषाखंड कोणते आहेत या आकृतीमध्ये, त्या एकरूप रेषाखंडाच्या जोड्या लिहा. आणि कशाचा वापर करायचा आहे, यूज अ डिवायडर, म्हणजे या डिवायडरचा आपल्याला वापर करायचा आहे. आणि या डिवायडरचा वापर करून म्हणजे या कर्कटकचा वापर करून की कोणते सेगमेंट कॉन्ग्रंट आहेत ते आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत. चला तर आता या डायग्राम मध्ये, या आकृतीमध्ये आपण बघूया की कोणते सेगमेंट कॉन्ग्रंट आहेत, कोणते रेषाखंड एकरूप आहेत. तर बघा, सुरुवातीला बघू आपण जी एम, इथं डिवायडर ठेवायचंय. आता याच लांबीचा कोणता रेषाखंड आहे आपण बघू, कोणता सेगमेंट हा कॉन्ग्रंट आहे तो बघायचा आहे. जी आर, म्हणजे जेवढ्या लांबीचा हा जी एम आहे किंवा एम जी आहे तेवढ्याच लांबीचा हा जी आर आहे. म्हणजेच सेगमेंट जी एम, सेगमेंट जी एम इथून तर इथपर्यंत कॉन्ग्रंट सेगमेंट जी आर, कॉन्ग्रंट सेगमेंट जी आर, म्हणजेच रेषाखंड जी एम एकरूप रेषाखंड जी आर. तसंच बघा, आता दुसरा रेषाखंड आपण बघू, रेषाखंड जी एन हा बघू आता, म्हणजे सेगमेंट जी एन. आता या लांबीचा कोणता आहे तो आपण बघायचा आहे. आता जी एन बघा, हा तेवढ्याच लांबीचा आहे. जीई हा आहे का बघायचा आहे. आता जी एन याची जेवढी लांबी आहे तेवढा हा आहे का बघा, नाही, जीबी नाहीये. नंतर जी आर आहे, जीसी नाही. नंतर कोणता आहे, जीई, म्हणजेच जी एन कॉन्ग्रंट सेगमेंट जीई, सेगमेंट जी एन कॉन्ग्रंट सेगमेंट जीई. बघा, म्हणजे रेषाखंड जी एन एकरूप रेषाखंड जीई. त्याच्यानंतर सेगमेंट जीबी बघा, जीबी आणि जीसी बघा, बघा जीबी आणि जीसी दोघं सारख्या लांबीचे आहेत. आता यांच्या सारख्या लांबीचा दुसरा कोणता आहे का, जी आर आहे का, नाही. नंतर जी का, नाही. जी डी नाही, जी एम नाही, जी एन नाही. म्हणजे आता कोणता सारखा आहे हा, जीबी सेगमेंट, जीबी कॉन्ग्रंट सेगमेंट जीसी. म्हणजे जेवढ्या लांबीचा हा जीबी आहे रेषाखंड तेवढ्याच लांबीचा रेषाखंड जीसी आहे. म्हणजे दोघांची लांबी कशी आहे, समान आहे. म्हणजे सेगमेंट जीबी कॉन्ग्रंट सेगमेंट कोणता, जीसी. आता याच्यानंतर पुन्हा सेगमेंट जीएम बघा. आता जीएम च्या मापा एवढे कोणकोणते रेषाखंड आहेत ते आता आपण बघू. सेगमेंट जीएम कॉन्ग्रंट सेगमेंट आपण बघितला जीएम. आता हा आहे का बघा, बरोबर. जीएन पण तेवढ्याच लांबीचा आहे. जेवढ्या लांबीचा जीएम सेगमेंट आहे तेवढ्याच लांबीचा जीएन हा सेगमेंट सुद्धा आहे. म्हणजेच कॉन्ग्रंट सेगमेंट जीएन. आता एवढ्याच लांबीचा कोणता सेगमेंट अजून तो बघायचा आपल्याला. जीबी आहे का, नाही.
त्याच्यानंतर जी आर आहे का? हो बघा, जेवढ्या लांबीचा जीएम आहे, जीएम कॉन्ग्रुएंट सेगमेंट आपण जीएन लिहिला, कारण जीएन पण तेवढ्याच लांबीचा आहे. नंतर जीबी नाही, त्याच्यामुळे जीबी इथे लिहायचा नाही. नंतर कोणता आहे? जी आर, म्हणून इथे लिहायचं आहे कॉन्ग्रुएंट सेगमेंट जी आर. आता अजून बघायचंय पुढे की एवढ्याच लांबीचा कोणता आहे? जी आर च्या लांबी एवढा सेगमेंट कोणता आहे? जीसी आहे का? नाही बघा. त्याच्यानंतर जी आहे का? हो, म्हणजेच कॉन्ग्रुएंट सेगमेंट जीई, कॉन्ग्रुएंट सेगमेंट जीई. म्हणजे बघा, आता हा जो जीएम हा रेषाखंड आहे याच्या मापा एवढा कोणता आहे? जीएन. त्याच्यानंतर कोणता आहे? जी आर पण तेवढाच आहे आणि जी पण तेवढाच आहे. म्हणजे हे जे 1 2 3 4 चारही जे सेगमेंट आहेत ते समान लांबीचे आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता क्वेश्चन 2 बघा काय दिलंय क्वेश्चन 2 मध्ये. ऑन द लाईन बिलो द डिस्टन्स बिटवीन एनी two adjoining points shown on it is equal, hence fill in the blanks. म्हणजे ऑन द लाईन बिलो म्हणजे खाली जी लाईन म्हणजे संख्या रेषा आपल्याला दिलेली आहे, द डिस्टन्स बिटवीन एनी टू adjoining points, तर त्या लगतच्या दोन बिंदूंमध्ये समान अंतर आहे. म्हणजे हे जे पॉइंट्स आपल्याला दिलेले आहेत यांच्यामधलं अंतर सारखं आहे. इट इज इक्वल म्हणजे समान आहे. हेन्स फिल इन द ब्लँक्स, तर त्या रिकाम्या जागा आपल्याला आता भरायच्या आहेत. चला तर बघूया. फर्स्ट सेगमेंट AB कॉन्ग्रुएंट सेगमेंट. आता बघा AB, आता या दोघं पॉइंट मधलं अंतर सारखं आहे. म्हणजे आता कुठलेही दोन बिंदू तुम्ही घेऊ शकता जवळ जवळचे, कारण सगळ्यांमधलं अंतर सारखं आहे. म्हणजे हा जो AB आपण आता घेतला तर तुम्ही या ठिकाणी कोणताही घेऊ शकतात, AW घेऊ शकतात, BC घेऊ शकतात. म्हणजेच की ज्याच्यामध्ये आता AB यांच्यामध्ये कोणता पॉइंट दिलेला आहे का? नाही. म्हणजे लगतचे दोन कुठलेही पॉइंट, कोणतेही दोन बिंदू तुम्ही घेऊ शकतात. म्हणजे सेगमेंट AB कॉन्ग्रुएंट सेगमेंट BC, AB कॉन्ग्रुएंट सेगमेंट BC. आता पुढचं उदाहरण बघा, सेगमेंट AP. आता A कुठे बघा, हा A सेगमेंट AP. आता P बघा कुठे, हा इथं P. आता या A आणि P या दोघं पॉइंट मध्ये किती पॉइंट्स आहेत ते तुम्हाला आता बघायचे आहेत. तर बघा A आणि P मध्ये 1 2 3 4 किती पॉइंट आहेत? 4. तर अशाच प्रकारे कोणतेही आता दोन पॉइंट्स तुम्ही असे घ्यायचे की त्याच्यामध्ये 4 पॉइंट्स येतील. समजा आता A आणि P मधले 1 2 3 आणि 4 4 पॉइंट्स आले, 4 बिंदू आले. आता बघा W आपण घेऊ, एक W आणि मग त्याच्यामध्ये 4 पॉइंट यायला पाहिजे, 1 2 3 4, हे 4 आले. म्हणजे पुढचा कोणता पॉइंट आला? Q. म्हणजे WQ म्हणजे AP कॉन्ग्रुएंट सेगमेंट WQ. कारण A आणि P मध्ये किती बघा, 1 2 3 4. तुम्ही समजा आता घेतला W आणि Q, याच्यामध्ये सुद्धा किती यायला पाहिजे? 4. 1 2 3 4 आले, बरोबर. किंवा जर तुम्ही समजा घेतला असता P, तर मग याच्यामध्ये 4 पॉइंट जर आले असते तर 1 2 3 4 म्हणजे कोणता आला असता मग? B आणि Z. समजलं? म्हणजे जसं आता AP मध्ये 4 पॉइंट्स आले तसेच कोणत्याही दोन पॉइंट्स मध्ये 4 पॉइंट्स त्यांच्या आतमध्ये यायला पाहिजे, तेव्हा ते काय असतील? कॉन्ग्रुएंट सेगमेंट असतील. आता थर्ड नंबरचं एक्झाम्पल बघा, सेगमेंट AC. आता A आणि C यांच्यामध्ये आता किती पॉइंट्स बघा, A आणि C, हा C इथे बघा, किती पॉइंट आहे यांच्यामध्ये? एकच पॉइंट आहे, बरोबर आहे की नाही? मग आता आपण दुसरा घेऊ, W जर आपण घेतला तर
त्याच्यामध्ये एक पॉइंट यायला पाहिजे, म्हणजे कोणता एक्स म्हणजे डब्ल्यू आणि कोणता येईल मग वाय. जर या ठिकाणी एसी जर आपण घेतला ए आणि सी यांच्यामध्ये एकच आलेला आहे तर मग कोणता इकडे डब्ल्यू वाय, सेगमेंट डब्ल्यू वाय. कोणताही तुम्ही घेऊ शकतात की ज्याच्यामध्ये एक पॉइंट अंतर येईल. समजा हा पण येऊ शकतो वाय पी किंवा एक्स झेड किंवा झेड क्यू किंवा बी डब्ल्यू, म्हणजे त्याच्यामध्ये किती यायला पाहिजे, फक्त एक पॉइंट यायला पाहिजे, एक बिंदू फक्त यायला पाहिजे. आता फोर्थ नंबरचं एक्झाम्पल बघा, सेगमेंट डॅश कॉन्ग्रंट सेगमेंट बी वाय. आता बी वाय बघा, बी आणि वाय याच्यामध्ये किती पॉइंट आले, 1 2 3, किती आले 3. तसंच आता कोणतेही दोन पॉइंट्स असे घ्यायचे की त्याच्यामध्ये किती पॉइंट यायला पाहिजे, 3 पॉइंट यायला पाहिजे, 3 पॉइंट्स त्याच्यामध्ये यायला पाहिजे. आपण बी वाय घेतला त्याच्यामध्ये आले 3. आता आपण कोणता घेऊन बघू, ए घेऊ आपण ए. त्याच्यामध्ये 3 पॉइंट कोणते येतील, 1 2 3. कोणता घ्यावा लागेल आपल्याला, ए आणि झेड. कोणता घ्यावा लागेल, सेगमेंट ए झेड. बघा बी आणि वाय, बी आणि वाय मध्ये किती आले, 1 2 3. आपण कोणता घेतला, ए झेड. ए आणि झेड त्याच्यामध्ये पण किती आले 3, 1 2 3, म्हणजे एक कॉन्ग्रंट सेगमेंट आहे. त्याच्यानंतरचा पुढचा बघा, सेगमेंट डॅश कॉन्ग्रंट सेगमेंट वाय क्यू. आता वाय आणि क्यू, वाय आणि क्यू मध्ये किती पॉइंट आले, 2. वाय क्यू मध्ये किती पॉइंट आले, 2 पॉइंट आले. तसंच आता आपल्याला अजून 2 पॉइंट कोणत्या याच्यामध्ये येतील ते बघायचंय. आता हा एक्स घेऊ आपण, एक्स, आणि मग इकडचा घेऊ कोणताही बी. बघा याच्यामध्ये 2 पॉइंट आले की नाही, जसं वाय क्यू मध्ये 2 आले, हा वाय आणि क्यू मध्ये पी आणि झेड आला. तसा आपण जर इकडे एक्स बी घेतला तर याच्यामध्ये सुद्धा हे 2 पॉइंट येतील, डब्ल्यू आणि ए, म्हणजे 2 पॉइंट इकडे पण आले, 2 पॉइंट इथे पण आले, म्हणून सेगमेंट डब्ल्यू ए, सेगमेंट डब्ल्यू ए. लास्ट 6 नंबर, सेगमेंट बी डब्ल्यू. आता बघा सेगमेंट बी डब्ल्यू, हा इथे बी आणि इथं हा डब्ल्यू, यांच्यामध्ये किती पॉइंट आहे, फक्त ए. तर मग आपण दुसरा कोणताही पॉइंट घेऊ शकतो की त्या 2 पॉइंट मध्ये फक्त एकच पॉइंट येईल. बी डब्ल्यू मध्ये जसा ए आला तसा आपण या ठिकाणी एक्स झेड घेऊ शकतो. कोणता, एक्स झेड, म्हणून सेगमेंट एक्स झेड. तुम्ही तुमच्या मनाने दुसरे याच्यातील कोणतेही पॉइंट्स घेऊ शकतात की त्याच्या दोघांच्या दरम्यान एक पॉइंट आहे. समजा तुम्ही झेड क्यू पण घेऊ शकतात कारण मध्ये कोणता आला, पी आला. एक्स झेड पण घेऊ शकतात किंवा या ठिकाणी ए एक्स पण घेऊ शकतात कारण मध्ये डब्ल्यू आला, किंवा सी ए पण घेऊ शकतात, म्हणजे मध्ये किती पॉइंट यायला पाहिजे, इथे एकच पॉइंट यायला पाहिजे. जसं बी आणि डब्ल्यू मध्ये एक पॉइंट आलेला आहे तसं इतर पॉइंट्स मध्ये त्या दोघांच्या दरम्यान एक पॉइंट यायला पाहिजे, तेव्हा ते कॉन्ग्रंट सेगमेंट होतील. आलं तुमच्या लक्षात? ओके, ठीक आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही प्रॅक्टिस सेट 6 आता या प्रकारे सोडवून आणायचा आहे वर्गपाठाच्या वहीमध्ये. तर ठीक आहे, धन्यवाद.